मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम परिसरातील ज्योती सुकृत सोसायटी जवळ असलेल्या श्री दक्षिणमुखी हनुमान शिव मंदिरात मागील 30 वर्षांपासून हनुमान जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतोय। दरवर्षी मंदिरात विविध आकर्षक देखावे उभारले जातात। यंदा विशेष आकर्षण म्हणून रामेश्वरी मंदिर प्रवेशद्वाराचा भव्य मनमोहक देखावा तसंच आकर्षक विद्युत रोषणाई साकारण्यात आली आहे। संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात उजळून निघालाय। दक्षिणमुखी हनुमान हे नवसाला पावणारे देवस्थान म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे। त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी येत असतात। मंदिर समितीच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात येतात। दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप तसंच मोफत वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलं जातं। यंदा देखील हे उपक्रम पार पाडण्यात येणार आहेत। हनुमान जन्मोत्सवानिमित्त यावर्षी 3 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। दिनांक 1 एप्रिल रोजी अखंड रामायण पठण, दिनांक 2 एप्रिल रोजी हनुमान चालीसा पठण, पालखी सोहळा आणि महाप्रसाद, तर दिनांक 3 एप्रिल रोजी समारोप हवन, संगीत भजन संध्याचं आयोजन करण्यात आलंय। या सर्व कार्यक्रमांना गोकुळधाम आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलंय।